तर मित्रांनो अशा तऱ्हेने गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आम्ही चाललेलो आहे शिखरावरती फिरायला. बघू शकता पार्टीचं प्लॅनिंग चाललेलं आहे. हे बघा तर मित्रांनो पार्टीला चाललेलो आहे आम्ही अशा तऱ्हेने. तर आता आम्ही चाललेलो आहे साहित्य गोळा करायला पार्टीचं. बाकी सर्वजण खालच्या बाजूला आहेत. भेटूया आपण थोड्या वेळानंतर. मित्रांनो आता आम्ही घ्यायला आलोय साहित्य. बघू शकता हे काय घेतोय पनीर. किती अर्धा किलो आहे का? चले मित्रांनो हे बघू शकता मसाला सगळं सर्व साहित्य घेतलेलं आहे आपण. आणि थोड्या वेळातच आपण चाललेलं आहे पार्टीला. बघूयात मित्रांकडे जाऊन भेटूयात. चले मित्रांनो आता पोहोचलेलं आहे आपल्या सगळ्या मित्रांकडे. बघू शकता बघा साहित्य सगळं साहित्य घेतलेलं आहे. थोड्याच वेळामध्ये आपण जाणार आहोत वरती पार्टीसाठी. फायनली मित्रांनो आत्ता आम्ही निघालो आहे पार्टीला वरती राहणार तिथं शिखर म्हणतात त्या शिखराकडे चाललेलं आहे. खूप वेळ डिस्कशन चाललेलं आमचं की कुठं जायचं कुठं नाही. सगळं साहित्य वगैरे गोळा केलं. आता चाललेलो आहे आम्ही वरती शिखरावरती. बघू शकता सगळीजण चाललेत. हे बघा डोक्यात टोप घालून चालले. अर्धेने मी एनर्जी वेस्ट घालवली सगळी या पोरांनी चुकीच्या रस्त्याने आणून. तर मित्रांनो आत्ता आलेला आहे आम्ही अर्ध्या रस्त्यामध्ये. समजत नाही कुठं चाललो आहे कुठं. दाखवते रस्ता आता दुसरा. बघू कुठं चाललो आहे. तो जिकडे नेईल तिकडे चाललो आहे. कसं काय बघू. रस्ता खूप खतरनाक आहे. काटे बिटे. चला आता इथनच रस्ता माहिती का तुम्हाला. सत्यम नेतोय. रस्ता खूप खतरनाक आहे. सगळ्या अंगाला काटे वगैरे लागत आहेत. पोरं खूप मागे राहिलेले आहेत. चला ये पटपट अजून वरती जायचंय लांब. हा बघा रस्ता दाखवतोय सत्यम. त्याला तरी रस्ता माहिती आहे का नाही काय माहित नाही. तो बोलतोय इकडनं आहे रस्ता. बघू त्याच्या मागं जाऊयात कुठेपर्यंत नेतोय. तुम्ही व्हिडिओला आपल्या लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करा. हे बघा लाईटीचं पडलेलं आहे. हा या इथलंच लाईटीच्या खांबावरचं पडलेलं आहे. सत्यम बोलतोय की गुगल मॅपच्या साह्याने चाललाय. बघा गुगल मॅपच्या ह्याने चाललाय. आता गुगल काय सांगतोय काय माहिती. बघू जाऊयात आपण गुगलच्या साह्याने. मित्रांनो खूप खतरनाक रस्ता आहे. त्या रस्त्यातनं कसं आलेलं आहे. बघू शकता रस्ता कसा आहे. पोरं बघा दिसत आहेत का. हे बघा इथं पोरं आहेत. हळूहळू यायला लागल्यात. सत्यम बोलतोय या रस्त्याने इथनं वरती आता रस्ता काढत जायचं आहे वरती. हो कुठनं जायचं आहे मग. इकडून जायचं म्हणतोय तो. हे बघा पोरं बघा कशी यायला लागल्यात रस्ता काढत. रस्ता खूप खतरनाक आहे मित्रांनो. बघू शकता हा व्ह्यू जरा थोडा चांगला आहे. इतका पण नाही. सगळं जळलेलं आहे त्यामुळं काय समजत नाही आहे कसं कुठनं जायचं आहे. इकडच्या बाजूला पावसाळ्यामध्ये खूप चांगलं असतं फिरायला. सगळे हिरवगार झाडी वगैरे असते त्यामुळं फिरताना पण मजा येते. ट्रेकिंग वगैरेला पण भारी आहे ही जागा. पण जाताना खूप खतरनाक रस्ता आहे. येताना काय वाटत नाही. मित्रांनो असं वाटलं होतं की रस्ता थोडाफार चांगला असेल पण सगळं जंगल जाळलं आहे. तरी पण काय रस्ता चांगला नाही. खूप दाटीवाटीचं आहे.
आणि त्यामध्ये ऊन खूप असल्यामुळे वरती जाताना दम पण जास्त लागतोय. खूप अडथळे येतात वरती जाताना. मित्र तर सगळे आपले खालीच राहिलेले आहेत. ते हळूहळू यायला लागलेत वरती. उन्हामुळे काय पटापटा पण जाता येत नाही वरती. दम लागलाय खूप. पाणी पिऊ थोडं. आता बाकीची वरती असतोपर्यंत आम्ही बसतो. अजून तर का आम्ही जास्त पण वरती बसलेलो नाही आहे. बघू शकता गाव दिसतं इथनं. अजून खूप वरती जायचं आहे आम्हाला. अजून अर्धा पण रस्ता पार केलेला नाही. थोडासा रेस्ट करतो आम्ही आता. पाणी वगैरे देतो. स्प्राईट बघू शकता ते स्टॉक आणलेला आहे सगळा, स्प्राईट वगैरे. पाणी आहे काय सगळेजण बसलेली आहेत. पाणी पिऊ थोडंसं. हे बॉटल खोल. मला ते पहिलं पाणी बाबा, दमले लागला. मला पण ताण लागली. तुम्ही बघू शकता आता आम्ही आलोय. मित्रांनो आता थोडासा रेस्ट केलाय. परत आम्ही चाललेलो आहे वरच्या बाजूला. बघू अजून किती वरती जायचं आहे. तुम्हाला एक दाखवायचं आहे. खूप मोठे रहस्य इथलं काय माहीत नाही. हे बघा, हे असे छोटे छोटे खड्डे केलेले आहेत. हे बघा इकडं पण आहे, इथे असे भरपूर, इकडच्या बाजूला पण आहेत भरपूर खड्डे आहेत. हे खड्डे कशासाठी केलेले आहेत कुणाला माहीत असेल तर कमेंट करून सांगा. तरी आम्हाला वाटते हे वृक्षांना व प्राण्यांना पाणी भेटण्यासाठी थोडेसे जलसाठे केलेले आहेत. तर याचं तर आम्हाला काय माहिती नाही काय. तुम्ही कमेंटमध्ये सांगा हे काय आहे. आणि या पोरांनी बघा माझ्याकडे इतकी मोठी बॅग दिलेली आहे. तर मित्रांनो आत्ता आम्ही रस्ताच थोडा चुकलेलो, तिकडे राहिले. बाकी सगळी इकडच्या बाजूला वरती निघून गेलेत. त्यांना थांबवले, हाका मारून चाललो आम्ही आता वरती. दुसऱ्याच रस्त्याने गेलेलो, कुठे काय असेल काय समजलंच नाही. तर बघू परत जाऊ त्यांच्याविषयी, कुठे नेतात ते बघू. मित्रांनो कुठं जायचं हेच समजत नाही आम्हाला. दाखवते हा रस्ता, कुठं जायचं आहे कुठे नाही. तर बघू तो म्हणतोय या झाडाच्या इथं खाली जाऊन आपण जेवण बनवून जेवूयात. तर बघू कसं काय, खाली जाऊयात पहिले. माझ्याकडून बॅग लय जड दिली. इथला व्ह्यू पण खूप भारी आहे, बघू शकता. पुढे अजून भरपूर काय काय आहे दाखवण्यासारखं, ते तुम्हाला आम्ही दाखवणार आहे. तुम्ही व्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि आपल्या व्हिडिओजला लाईक करायला विसरू नका. शेअर आणि कमेंट्स पण करा. मित्रांनो यांनी रस्ता कुठनं कसा शोधून काढला काही समजत पण नाही. रस्ता पण खूप खतरनाक आहे, चालता पण येत नाही नीट. रस्ता बघा कसा आहे, पोरं बघा कशी झाली आहेत. खूप खतरनाक रस्ता आहे. तरी आमचा एक मित्र आला नाही, स्वरूप, त्याला बोलवलं होतं पण तो काय आला नाही. जाऊ देत, आम्ही सगळीजण आलेलो आहे. बाकीचे सांगून पण नाही आला तो. काटांचे घ्यायला आली माझी बॅग घेऊन काय सगळं मोटर खाली असणार, बॅग खाली. हो जाता नाही बाबा, मी काहीच नाही घेणार जाताना. मित्रांनो आम्ही जेवण बनवायच्या लोकेशनला पोचलेलं आहे. हे बघा हे असं लोकेशन आहे, चांगलं झाडाच्या खाली सावली वगैरे. ए सगळ्यांनी इकडे या, अरे सांगायचे आपल्या इकडे या. काय मित्रांनो इथं आता आलेलो आहे आम्ही. आल्या लगेच सगळ्यांना कामं वाटून दिलेली आहेत. मी इकडच्या बाजूला लाकडं शोधायला आलो आहे. तर बघू लाकडं भेटतात का चूल बनवण्यासाठी. दोन चार जण तर नुसतीच आरामात बसतात वरच्या बाजूला. हे लाकडं घेऊन जाऊ आपण वरती.
मित्रांनो माझा मित्र येऊ नुसता रिकामाच बसलेला त्याला कामं नाहीत काय दिली म्हणून काम लावले त्याला. म्हटलं चल माझ्यावर लाकडं आपण घेऊन येऊ. आता बघतो इथं कुठं लाकडं भेटतात का पडले. जंगलला तोडूशी वाटत नाही पण तिथं लाकडं रस्त्यावर लाकडं पडलेली आता घेऊन येतो आम्ही. थांबा नंतरच करू ना सगळीजण मिळून. फायनली मित्रांनो लाकडं गोळा करून आम्ही परत चाललेलो आहे लोकेशनला आमच्या. बघू शकता ह्यानं पण लाकडं घेतलेली आहेत. माझ्याकडे पण लाकडं आहेत. बोल की काय बोलतोय. मज्जा आली असते. आता होतं काहीतरी वेगळं चालू काय तर आता म्हणते कांदा बिंदा तो बघा सोहम SB कुलिंग. तर आता चालू आहे जेवण बनवत तयारी चालू आहे थोडी थोडी. कोल्ड्रिंक बिल्ड्रिंक काढा सगळी. थांब की फॉरा निघू दे सगळ्यांना. कोल्ड्रिंक झाडात टाक. फोटो काढा केवढं कोल्ड्रिंक. तर अशा तऱ्हेने कांदा कापायचा चालू झालेला आहे. इकडे भात शिजायचा झाला आहे. इथं हातावर काहीतरी करतोय. प्रत्येक काल उतरला आहे झाडावरनं. पाणी टाक जरा लाकडं टाक. पाणी टाक जरा असं. दुसरीची बॉटल घातली पहिल्या वेळेला. मिसळ पावला आपण फिरतो तसं झालं. पाणी टाक आणि असं नको पाणी नको ते आटून दे सगळं. नंतर पाणी वेळ जाईल उकडचं. आपण वर नको झाकण ठेव तू. अरे कांदे पण सडके आणले ते. परत बी अर्धा पाऊस फोन देते काकाकडं. हा आता फोन देते काकांकडं. कापकी त्याला 2 मध्ये कर. आपलं गाव 4-5 कर. अजून कर. घे 2 ते मोठेवाले ठेव खाली. ए आणि इकडे 2 येते घे पत्या घे आपल्याला 2 पत्या ते पण कापलं डायरेक्ट तोंड टाकायचं भाजत नाही. ए बस सिद्धाय चांगला. हात लागलाय का. मोठे कापून छोटे का म्हणजे सगळ्यांना भेटते. बारीक कर. ए यार काय ते जागा बोलतो बाबू. उचला. अशा तऱ्हेने इथं पनीर आम्हाला भेटले. त्याने खाते बाजू. अरे तो पाटील बघा एवढं खातोय. हे टोप घे. आणि पाणी टाक त्यात. आता कसं पाण्यावाने टाकलं. बस इथे त्याला काठी बीट लाव की. काठी जळते. अशा तऱ्हेने मित्रांनो कांदा टाकून कांदा फ्राय करण्यात येत आहे. आणि त्यांचं काय खाली चालू बघा. पैसे ऐकून चिकन पनीर असेच खात बसतात. तू खाऊन झालंय. मी घालत नाही. आणि पाटील हा मोठी मी घेतलेली ती घे ना. का राहिली फोन करा त्यांना. अरे नको जळलं ते सोड. ते सोडून दे. आता अर्धा करा आपल्या दोघात. मित्रांनो अर्धा निम्म साहित्य आणायचंच राहिलेलं म्हणून मी परत खाली गेलो आहे सूरजला घेऊन. आणि आत्ता आलेलो आहे वरती. तर यांचं भात वगैरे शिजवून झालेलं आहे. आणि भात शिजवला आहे. इकडे आता चाललेलं आहे ग्रेव्ही बनवायची. पनीरची ग्रेव्ही बनवत आहेत. मी शिजवलं. हा यानं भात शिजवलेला आहे. आणि ही सगळी आहे ती बसलेली आहेत नुसती खायला. शो बघतात. हे बघा नुसते मध्ये इतका थांबला आहे. खालनं वर पर्यंत चालत आलंय. तर बघा पनीरची ग्रेव्ही
खतरनाक बनवलेली आहे. मसाला नाणे थोड्या वेळाने आता आमचा भात तयार होईल पनीरचा. बघूयात ब्लॉगमध्ये तुम्ही राहा, तुम्हाला दाखवतो काय काय कसं कसं करतायचं घेऊन. तर मित्रांनो इथं आम्हाला आत्ता रानडुक्कर दिसलेलं आहे, तुम्हाला दाखवतो बघा. हे बघा बघा इथून इथून गेलेलं आहे पळत ते. हे बघा चाललंय ते तुम्हाला दिसत नसेल कदाचित, म्हणजे तर रानडुक्कर आहे. तर मित्रांनो आज आमचा मित्र स्वरूप आलेला नाहीये, पण आज त्याच्या मोठ्या बहिणीचा वाढदिवस आहे, वैष्णवी दिदीचा. तर तिला माझ्यातर्फे आणि माझ्या मित्रांच्या तर्फे शुभेच्छा देत आहे. विश करा रे दीदीला. हॅपी बर्थडे दीदी. मित्रांनो इथं आम्ही डबल काम केलंय, सूरज आणि मी. परत खाली गेलो, खालनं परत वरती आलो, खूप दम लागलेला. आता तर आम्ही निवांत बसणार आहे, बाकीची इथं जी होती ती कामं करत बसतील. तुम्ही बघू शकता इथं बघा सगळीजण निवांत बसलेलो आहे. आणि हा बघा शेफ बनवतोय आणि त्याला दिवसा दिवस करणार आहे अथर्व. अथर्व इकडे का हा अथर्व मध्येच त्या दिवसा दिवस करतोय. आमचा शेफ चिडलेला आहे खूप, बघू शकताय चिडलाय. यांची बघा टेस्टिंग चालली आहे. हा बघा झाडाची लाकडं तोडतोय, सुक्की लाकडं तोडतोय. बोलते सुक्की तोडतो, फॉरेस्ट तोडतो. चौघ शेफ आहेत तिथे बनवायला. आमचा मोठा शेफ बघा बाबू, इकडे हा बघा आमचा मोठा शेफ. मित्रांनो इथं भातावरती तुटून पडलेली मी पोरं बघा, हे बघा कशी भातावर तुटून पडल्यात. इकडे मला म्हणते हा तर अशा तऱ्हेने ग्रेव्ही आलेली आहे, थोडी ग्रेव्ही आलेली आहे ग्रेव्हीला. बघा शेफ, हे बघा व्ह्यू बघत असल्यात. मित्रांनो बघू शकता आता थोडंफार झालेलं आहे, टेस्टिंग करायला टेस्टिंग करतात. हे बघा हे हावरा आलेले गेस टेस्टिंगला पुढे टेस्टिंग चालली, घातलाच हात. टेस्टिंग चालली टेस्टिंग. अजून भात घेऊन आले स्वतःच्यासाठी टेस्टिंगला. तर मित्रांनो आता थोडंफार झालेलं आहे, एकदम थोडंसं म्हणजे भात शिजायचं राहिलं आहे. भात शिजून झाल्यावरती आमची पनीर बिर्याणी तयार होईल, मग नंतर न खाऊ. तर बघा आधीच खायला माणसं थांबलेली आहेत, ते सगळेजण तयारीत आहेत खायला. भात तयार होत आलं बघा, कशी खायला लागली तर बघा लगेच पाटावाटा. कधी भेटत नसले की खायला लागल्यात. हे बघा बकासूर बाब्या. हा बघा भात बघू शकता तयार होत आलेला आहे. थोड्या वेळामध्येच आता आम्ही जेवून घेणार आहे. फायनली मित्रांनो आता आमची बिर्याणी तयार झाली आहे. हे बघा बिर्याणी तयार झालेली आहे. सगळीजण आतुरते ते बिर्याणी कधी भेटते. बिर्याणी खायला बसलेले बघा. हे बघा याला हसायला लागले. फायनली मित्रांनो आमचा भात आलेला आहे. आता आम्ही भात खायला सुरू करतो. बघा पनीर वरती तुटून पडलं का पनीर. भारी झालाय भात. शेफनं आमच्या भारी भात बनवलाय. फायनली मित्रांनो आता आमचं जेवण झालेलं आहे. बाईकला सर्व कचरा आम्ही उचलून घरी येणार आहे. बघू शकतो केलेला सर्व कचरा आता उचलतोय आम्ही. हा उचलून आपापल्या घरी नेऊन टाकायचा. तर थोड्या वेळाने आता आम्ही डिस्कशन केलेलं आहे, खाली जाऊन क्रिकेट खेळणार आहे. तर भेटू आपण तुम्हाला खाली. फायनली मित्रांनो जेवण वगैरे झालेलं आहे. आत्ता एडिटिंग चालू आहे, मी एडिटिंग करूच आपण.
तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.